नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूजमधून। बंगळुरूमधील घटनेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जोरदार टीका केली आहे। छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत। त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही। कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून हिंसक आणि विकृत मनोवृत्तीचा विमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावं आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावं, अशा तीव्र शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे। शिवाजी महाराजांची थोरवी अशा घटनेनं कमी होणार नाही। अशा घटनांना संरक्षण देणाऱ्यांना देश माफ करणार नाही, असं अजित पवार म्हणाले। तर पवार यांच्याकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना हा देशवासियांच्या भावना, राष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला असल्याचंही ते म्हणाले। संपूर्ण देशाची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बेंगळुरू या ठिकाणी झालेली विटंबना आक्षेपार्ह आहे। बेंगळुरूतील उन्नती ही शहाजीराजेंमुळेच झाली आहे, याची जाण ठेवली पाहिजे। कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कठोर कारवाई करावी, असं ट्विट संभाजीराजेंनी केलंय। तसंच कर्नाटक सरकारकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली। बंगळुरूतील घटनेचे मुंबईत पडसाद पाहायला मिळत आहेत। राज्यात शिवप्रेमी आक्रमक झालेत, तर मुंबईत शिवसेनेनं आंदोलन छेडलंय। या घटनेच्या शिवसेनेकडून देखील निषेध केला जातो। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। व्हिडिओवरून पुण्यात शिवप्रेमींचा संताप अनावर झालाय। शिवप्रेमींकडून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवण्यात येतोय, तर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यांनी कर्नाटकला जाणाऱ्या बसेसला भगवा रंग दाखवत निषेध व्यक्त केला। कर्नाटकच्या बंगळुरू या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं विटंबनानंतर मिरजेत संतप्त पडसाद उमटल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसैनिकांकडून कर्नाटकच्या वाहनांच्या तोडफोडीनंतर कर्नाटक सरकारकडून कागवाड या ठिकाणी कर्नाटक राज्याची बॉर्डर बंद करण्यात आली आहे, तर महाराष्ट्रातून कर्नाटक आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी एसटी सेवा देखील बंद करण्यात आली। कर्नाटकमधील बंगळुरू या ठिकाणी झालेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनाचे आता तीव्र पडसाद मिरजेतही पाहायला मिळत आहेत। सकाळपासूनच या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून कर्नाटक सरकार विरोधात आंदोलन सुरू करण्यात आले। यावेळी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून शिवसैनिकांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलंय। यावेळी हा महाराजांचा अपमान नसून समस्त हिंदू समाजाचा अपमान असल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शिर्डीत दाखल झाले होते। त्यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं। नगरमधील साखर कारखान्याचा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी साई दर्शन घेतलं। केंद्रीय पातळीवर स्वतंत्र सहकार मंत्रालय तयार करून त्याचा पदभार अमित शहा यांच्याकडे देण्यात आल्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। अमित शहा यांच्या पहिल्या निर्णयामुळे इन्कम टॅक्सच्या जाचातून सुटका केली, तसंच ऑइल कंपन्यांना इथेनॉल घेण्यास बंधनकारक केलंय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्था उभी राहू शकली, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तर जे लोक सांगतात सहकार धोक्यात आहे, ते लोक खासगी कारखाने काढतायत, हे लोक शेतकऱ्यांच्या कारखान्यांना खासगी लोकांना विकतायत, असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावलाय। माजी पर्यावरण मंत्री शिवसेना नेते रामदास कदम यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर घणाघाती आरोप केला। या टीकेला सडेतोड उत्तर देताना दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम यांच्यावर तोफ डागली आहे। रामदास कदम हेच शिवसेनेतील मोठे कंधार असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केलेला आहे। रामदास कदम यांनी वारंवार शिवसेना विरोधात गद्दारी केली होती, त्याचे अनेक उदाहरणं देऊ शकतो, असंही ते म्हणाले। खेडचे मनसे नगराध्यक्ष वैभव खेडकर यांनी शिवसेना नेते रामदास कदमांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय। माजी मंत्री अनंत गीते आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना पराभूत करण्यासाठी ते आधीच पक्षांशी हात मिळवणी केली होती, तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेपेक्षा रामदास सेना असण्यासाठी आजपर्यंत रामदास कदम यांनी केल्याचा घणाघाती आरोप वैभव खेडकर यांनी केला।
वीज कर्मचाऱ्यांनी जर महावितरणची वीज चोरी थांबवली नाही तर भविष्यात त्यांच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाही असा थेट इशारा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वीज कर्मचाऱ्यांना दिलाय। भ्रष्टाचार सोडून वीज कर्मचाऱ्यांनी त्वरित वीज चोरी थांबवावी असं आवाहनही गडकरी यांनी केलंय। ते आज नागपूर या ठिकाणी आयोजित महाराष्ट्र वीज कर्मचारी संघाच्या अधिवेशनात बोलत होते। मुंबईतील आरे कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणात सरकारी रेशनचा काळा बाजार होत असल्याची माहिती गोरेगाव पोलीस ठाण्यात मिळाली आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सरकारी रेशन सापडलंय। हेच रेशन सरकार गरिबांना देत आहे। पोलिसांनी येथून 5 ट्रकसह सुमारे 24 लाख किमतीचा गव्हाचा चाळ जप्त करून 20 जणांना अटक केली आहे। सध्या आरे पोलीस याबाबत अधिक चौकशी करतात। MIDCच्या भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा आरोप MPSC समन्वय समितीने केलाय। दिल्ली आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाने काळ्या यादीत टाकलेल्या मे ॲप्टेक लिमिटेड कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेतही मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप केलाय। मुंबई मनपाच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना 14 ते 33 गुण मिळालेत त्यांना MIDCच्या परीक्षेत 99 ते 196 गुण मिळालेत। हा गुणांमधील फरक पाहता यात मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप केला जातोय। तर सायबर पोलिसांकडे या प्रकरणात तक्रार करण्यात आली आहे। बातमी आहे नागपूरमधून। नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील खैरी या ठिकाणी दिल्ली पब्लिक शाळेच्या 10वीच्या विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाली आहे। या विद्यार्थिनीने 16 डिसेंबरला शाळेत परीक्षा दिली आणि तिचा RT-PCR रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आला। त्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थिनींची तपासणी केली जाणार आहे। 1 आठवड्यापर्यंत ही शाळा बंद ठेवली असून या शाळेच्या मुख्य दारावरती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी बसले असून सर्वांची RT-PCR तपासणी करतात। ठाण्यातील भीमनगर आणि वर्तकनगर परिसरात बिबट्याचा वावर असल्याचा CCTV व्हिडिओ समोर आलेला आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाजूला लागूनच हे सर्व परिसर असल्यामुळे बिबट्या येऊ शकतो। मात्र लोकांनी घाबरून जाऊ नये यासाठी फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी आपली गस्त वाढवली असून नागरिकांनीही सतर्क राहावं। लवकरात लवकर या बिबट्याचा छडा लावण्यात येईल असं आश्वासन फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी यावेळी केलं। जुन्नर तालुक्यात मात्र अंगावर शहारा आणणारी एक घटना घडली आहे। समोरासमोर 2 बिबट्यांची झुंज झाली आणि त्यात एका बिबट्याचा मृत्यू झालाय। हा प्रकार काही शेतकऱ्यांनी स्वतः पाहिलाय। आळेफाटा परिसरातील मुकाईमळा येथील ही घटना आहे। तर शुक्रवारी सकाळी 5:45च्या सुमारास एका लहान 2.5 ते 3 वर्षांच्या मादीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। माजलगाव तालुक्यातील लवू या ठिकाणी उपद्रवी 2 वानरांना नागपूरच्या वन विभागाच्या पथकाने आज सकाळी जेरबंद केलंय। कुत्र्याने वानराचं पिल्लू मारल्याने वानरांनी सुरू केलेल्या सूडचक्राला यामुळे अखेर लगाम बसल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त करत सुटकेचा निश्वास सोडलाय। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर धारूर येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन नागपूर येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केलं होतं। काळविटाच्या शिकार प्रकरणी 4 जणांना वन विभागाने अटक केली आहे। काळविटाची शिकार केल्यानंतर भाजी करून जेवण सुरू होतं। ही माहिती मिळताच वन विभागाने देवळी तालुक्याच्या चोंडी शिवारात छापा टाकून ही कारवाई केली। जळगावातल्या मुक्ताईनगर आगारातील एसटी चालकाचा मृत्यू झालाय। नोकरीवरून काढून टाकतील या भीतीने तो नैराश्यात होता। यातच हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झालाय। जितेंद्र नादजोगी असं या मृत्यू पावलेल्या एसटी कर्मचाऱ्याचं नाव होतं। राज्यात सुरू झालेल्या एसटीवर दगडफेकीच्या घटना घडतायत। यामुळे आता एसटी प्रशासन सतर्क झालंय। आज शेगाव आगारातील 8 एसटी बसेस बुलडाणा या ठिकाणी RTO पासिंगसाठी पाठवण्यात आल्या आहेत। सदर 8ही एसटी बसेस पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात रवाना झाल्या। ठाण्यातील नौपाडा भागात एकाच दिवशी 6 दुकाने चोरट्याने फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली आहे। चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय। चोरी करतानाचा सर्व प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय। इतक्या दुकानांमध्ये चोरी झाल्याने दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। विशेष म्हणजे नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीच्या अंतरावर काही दुकानं फोडल्याने चोरांमध्ये पोलिसांची भीती नसल्याचं देखील दिसून येत आहे। याबाबत नौपाडा पोलीस स्टेशन पुढील तपास करत आहे। ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। महिला रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे। आता महिलांना रेल्वेतही आरक्षित सीटची सुविधा उपलब्ध होणार आहे। याबाबत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा केली आहे। महिला प्रवाशांसाठी आता रेल्वेच्या प्रत्येक डब्यामध्ये आरक्षित सीटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। रेल्वेच्या या निर्णयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवास आरामदायी होण्यास मदत होणार आहे।
ब्रिटनमध्ये कोरोना महामारीने हाहाकार माजवलेला आहे। कोरोनाची दैनंदिन रुग्ण संख्या दररोज नवे विक्रम प्रस्थापित करते। ब्रिटनमध्ये 3 दिवसात 2,60,000 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। ब्रिटनमध्ये लागोपाठ तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली आहे। शुक्रवारी ब्रिटनमध्ये 93,045 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। तर कोरोना प्रतिबंधक लस सर्वात आधी तयार करणाऱ्या देशांपैकी ब्रिटन एक देश आहे। लसीकरण झालं असतानाही देशात रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्या पाहायला मिळते। ब्रिटनमध्ये दररोज वाढणारी रुग्णसंख्या जगभरासाठी चिंतेची बाब आहे। 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर सध्या अटकेत आहे। गेल्या काही दिवसांपासून त्याचं नाव बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोबत जोडलं जात आहे। एका वृत्तानुसार नुकतीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिहार जेलमध्ये पिंकी इराणी आणि सुकेश चंद्रशेखर यांची भेट घेतली। त्या दोघांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही प्रश्न विचारले आणि त्यांनी सांगितलेली स्टेटमेंट्स त्या अधिकाऱ्यांनी रेकॉर्ड देखील केलेत। पिंकी इराणीने सुकेश चंद्रशेखरची जॅकलिन फर्नांडिस हिच्यासोबत ओळख करून दिली होती। जॅकलिन सोबत ओळख करून देण्यासाठी पिंकीने सुकेशकडून मोठी रक्कम घेतली होती, असं या भेटीत माहिती मिळाली असल्याचं कळत आहे। जगात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम मिस वर्ल्ड 2021 या स्पर्धेवरही पडलाय। मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी मानसा वाराणसी कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा कार्यक्रम तुर्तास पुढे ढकलण्यात आलाय। मिस वर्ल्ड 2021 ही स्पर्धा कोविडमुळे आधीच लांबणीवर पडली होती। त्यानंतर 16 डिसेंबर 2021 रोजी या स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला होता। मात्र सौंदर्यवती मानसा वाराणसी हिला कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे हा सोहळा रद्द करण्यात आलाय। मराठी आणि हिंदी मालिका चित्रपटांमधून खलनायक साकारणारा अभिनेता मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचं नुकतंच थाटात लग्न पार पडलंय। त्यांच्या मुलाचं नाव अभिषेक गुणाजी आहे, तर त्यांच्या सुनेचं नाव राधा पाटील आहे। अभिषेक गुणाजीने गर्लफ्रेंड राधा पाटील सोबत लग्न केलंय। सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।